खरातच्या कार्यालयाच्या काळ्या काचेची आता चर्चा सुरू आहे। खरातच्या कार्यालयाला रिफ्लेक्टिव्ह ग्लास लावण्यात आले होते आणि रिफ्लेक्टिव्ह ग्लास लावून ही काळी कृत्य लपवली जात होती। खरातच्या ऑफिसच्या काळ्या काचांचं आता गुपित उलगडलेलं आहे। हे खरातचं ऑफिस आहे आपण बघतोय आणि खरातच्या ऑफिसला लागलेल्या दरवाजांवर खिडक्यांवरच्या काळ्या काचा आहेत आणि त्यावर त्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा लिहिलेली आहेत। आणि आणखी या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। नाशिक महिला अत्याचार प्रकरणी गजाआड असलेल्या आरोपी अशोक खरातनं आपल्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्ये काळे कारनामे केले। मात्र ते काळे कारनामे करताना त्या कार्यालयाच्या ज्या काचा होत्या त्या ब्लॅक फिल्म लावलेल्या काचा होत्या। नेमका त्या काचांचं रहस्य काय आहे? आपण आता आहोत एका दुकानामध्ये ज्या ठिकाणी फर्निचरचे कामं केले जातात आणि या ग्लासेस ज्या आहेत, ज्या काचा आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध होतात किंवा जे ऑफिसेसचे जे कामं आहेत ते केले जातात। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हीच ती काळी काच आहे जी आरोपी अशोक खरातच्या कार्यालयाला देखील लावण्यात आलेली आहे। आणि आपण या दृश्यामध्ये बघतो ही काच आहे। आपण आता या कॅबिनच्या बाहेर उभे आहोत आणि ही काळी काच लावलेली आहे। मात्र आपल्याला या कॅबिन मध्ये काय आहे हे मात्र दिसत नाहीये, काहीही दिसत नाहीये। आतील लाईट जो आहे तो बंद आहे, ते मात्र दिसत नाही। आता आपण कॅबिन मध्ये जाणार आहोत। मात्र कॅबिन मध्ये गेल्यानंतर पुन्हा एक दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे। आपण आता आहोत कॅबिन मध्ये आलोय आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो लाईट चालू करायला विनंती होती। हा दृश्य आहे ना, आपण कॅबिनच्या बाहेर उभे होतो। मात्र मध्ये आतमध्ये बसलेला व्यक्ती कोण आहे हे मात्र आपल्याला कॅबिनच्या बाहेर उभा असताना दिसत नाही। आता मी मध्ये प्रवेश करतोय आणि मध्ये जाऊन मी दृश्यामध्ये कॅमेरामनला विनंती करतो की बाहेरचं देखील दृश्य कॅमेरामनने दाखव। आता हा दरवाजा जो आहे कॅबिनचा मी लावतोय, बाहेरनं देखील काळी काच लावण्यात आली। मात्र आतून जर बघितलं तर बाहेरचं जे दृश्य आहे ते स्पष्ट दिसतंय आणि दोनच कंपन्या ज्या आहेत त्या ही काच बनवतात, याला ब्लॅक फिल्म अशी काच म्हणतात। आपण दृश्यामध्ये बघितलं तर बाहेर ह्या दुकानामध्ये काय चाललंय, हे ग्लास आणि अल्युमिनियमचं दुकान आहे। फर्निचरची कामं या ठिकाणी केले जातात। राहत्यातील व्यावसायिक आहे त्यांच्याकडनं ही कामं या ठिकाणी केले जातात। आपण त्यांच्याशी देखील याबाबत सविस्तर माहिती घेणार। मात्र हे दृश्य जर बघितलं तर या काचे कॅबिनच्या मधून संपूर्ण दिसतंय। माझ्यासोबत बोलण्यासाठी ग्लास आणि अल्युमिनियमचे जे व्यावसायिक आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुमोनशी बंधू आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, हे फर्निचरचं दुकान आहे, मात्र आरोपी अशोक खरातनं जे कारनामे केले ते एका कार्यालयामध्ये केले आणि त्या ठिकाणी देखील ब्लॅक काच लावण्यात आलेली होती। ही ब्लॅक काच नेमकी काय, ती कुठे मिळती आणि त्या किती कंपन्या ही ब्लॅक काच निर्मिती करतात? प्रथम या भोंदू खरात बाबाचा मी जाहीर निषेध करतो। या त्याच्या कॅबिनला जी काच लावलेली होती त्याला रिफ्लेक्टिव्ह ग्लास असं म्हणतात। त्या रिफ्लेक्टिव्ह ग्लासचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला बाहेरची जी बाजू असते ती मिरर इफेक्ट बाजू असते, तर त्या बाजूला जर उभं राहिलं तर मधलं काही दिसत नाही। पण जर मध्ये लाईट असेल तर बाहेरच्या माणसाला मधलं दिसतं। नेमकी या प्रकारामध्ये मधला लाईट बंद करण्यात आलेला होता, तर या रिफ्लेक्टिव्ह ग्लासमुळं बाहेरच्या लोकांना मध्ये काहीही दिसलं नाही। पण अजून एक त्यांनी त्या काचेला आतून फिल्म देखील लावलेली होती, जेणेकरून चुकून जर लाईट लागला तर मधलं काही दिसणार नाही। त्या अशा पद्धतीने या रिफ्लेक्टिव्ह ग्लासचा फायदा त्यांनी घेतला होता। याचाच फायदा आरोपी अशोक खरातने घेतला आणि बाहेर बसलेल्या एखाद्या महिलेच्या पतीला, ज्या महिलेचं लैंगिक शोषण करण्यात आलं, काही पीडित महिला देखील समोर आलेल्या आहे, त्यांच्या पतीला किंवा वडिलांना हा मध्ये चाललेला प्रकार दिसत नव्हता। ते कार्यालयाच्या बाहेर बसून राहायचे। मात्र मध्ये अघोरी कृत्य असेल किंवा पीडित महिलांवर अत्याचार असेल, लैंगिक शोषण असेल, ते प्रकार या आरोपी अशोक खरातने केल्याचं समोर आलेलं आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, राहता अहिल्यानगर।